पैन कार्ड दिखाओ। हमने पूछा था मैंने, बेटा यहाँ पे चुनाव हो रहा है, बोले बाबा हो रहा है, रंजीत सिंह ताजी खड़े हुए हैं। मैंने कहा उनके घर चलो, आने के लिए बोला था। बेटा साधु हैं, जाते हैं, साधु को कोई भी खड़ा दे सकते हैं ना। वो जिस रास्ते पे हम खड़े हैं ना जी, वो रास्ते पे करोड़ों लोग चलते हैं, कोई भूखा पेट नहीं मरता हम भी है। जानते हैं प्रभु, लेकिन हम भी देखिए ये रास्ता है ना माउली पालकी में हमारे गए, इधर उधर मांगने की जरूरत नहीं क्या है। कर रहे हैं हम ये जो घूम रहे हैं जी, हमारा क्यों हम देखिए, हम घूम रहे हैं, हम जा रहे हैं, यात्रा पर जा रहे हैं, ठीक है। शिवरात्रि आ रही है, रामेश्वरम जा रहे हैं। किधर से आए हैं आप? यूपी से आए हैं। ये सब अपने ठीक है ना, भाड़ अब में कल गए तो मांगते रहना इस बात के अरे लिए। धर्म भ्रष्ट हो रहा है। नहीं, ऐसा तो कुछ नहीं किया है, आशीर्वाद नहीं क्या किया। कैंडिडेट किस लिए जरूरत कोई है? अगर लीडर खड़ा हो रहा है, अभी मैं तो ये पीछे शहर बढ़ता है, यहाँ पे भी गया था, बड़ी चलते इधर है ना जोली भर के फट जाती है, हमें जरूरत नहीं किसी को कुछ मांगने। मॅडम त्यांची गाडी तपासा, गाडी आज या ठिकाणी आमच्या विडणी गावामध्ये सध्या इलेक्शनचं वातावरण चालू आहे आणि चारही मुंड्या विरोधकांची चारही बाजूने हार झालेली असताना विरोधकांकडून आगुरी विद्येचा वापर या ठिकाणी करण्यात येत आहे। आता या ठिकाणी आम्ही जे आगुरी विद्या करणारे होते ते आगुरी विद्या करणारी लोक विडणी गावामध्ये त्या ठिकाणी पकडण्यात आलेले आहे। त्या आगुरी विद्या करणाऱ्या लोकांकडून आदरणीय खासदार साहेबांच्या बंगल्यात भोवती देखील त्यांनी चक्रा मारलेल्या आहेत आणि बंगल्याभोवती देखील आगुरी विद्या करून त्या ठिकाणी आलेले आहेत। परंतु आपल्या आदरणीय खासदारांचं मोठं मन किंवा आमच्या विडणीतील सर्व ग्रामस्थ असतील, युवा वर्ग असतील, ज्यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडलं, त्या सर्वांचं मोठं मन आणि दादांचा शब्दाचा मान राखून त्या ठिकाणी दादांनी मोठं मन दाखवून ते आगुरी विद्या करणारे जे कोणी होते त्यांना या ठिकाणी माफ करून त्यांना मार्गस्थ केलेलं आहे। परंतु येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारच्या विद्या करणारे 100% समोरच्या लोकांना ओळखतील की हे काय करतात आणि काय नाही। त्याच्यामुळे आपल्या सर्वांना या माध्यमातून विनंती आहे की अशा प्रकारच्या लोकांना आपण कितपत मतदान करायचं किंवा कितपत नाही किंवा कितपत निवडून द्यायचं हे आता तुमच्या हातात आहे। धन्यवाद। मला फोन आला की बंगल्याच्या भोवतीने काही मांत्रिक तांत्रिक फिरतायत आणि या ठिकाणी विडणीमध्ये ते आमच्या विरोधातल्या कॅन्डिडेटच्या घरी जात असताना सर्व गावकऱ्यांनी मिळून त्यांना पकडलं। आता पकडल्यानंतर त्यांना मारहाण होऊ नये या हेतूने मी या ठिकाणी आलो आणि त्यांना मी विचारलं तर ते म्हटले रणजित सिंग नाईक निंबाळकरच्या बंगल्याच्या भोवतीने फिरलोय आणि तिथंच काय करायचं ते केले आणि फक्त विडणीत जाताना आम्ही सापडलो। पण त्यांनी माफी मागितली आणि मग त्यांना आपण या ठिकाणी म्हटलं की कुणी मारहाण करू नका विनंती केली आणि त्यांना या ठिकाणावरून जाऊन दिले। अशा प्रकारच्या तंत्र आणि मंत्र विद्येचा वापर करून रामराजे साहेब, मला तुम्हाला सांगायचंय की तुम्ही जिंकू शकत नाही, त्यासाठी विकासाची कामं करावं लागतात आणि मनं जिंकावं लागतात। आघोरी तांत्रिक आणून माझ्या बंगल्यावर मंत्रतंत्र करून तुम्हाला त्यातनं काय मिळणार नाही आणि अशा गोष्टी जर होऊन जर लोक इलेक्शन जिंकत असतील तर देशामध्ये फक्त आघोऱ्यांनीच राज्य केलं असतं। अशा प्रकारच्या गोष्टीचा आणि अशा चुकीच्या कृत्याचा मी या ठिकाणी निषेध करतो।